नमस्कार मित्रांनो. डेटा इंजिनिअरिंगचं थोडंसं प्रॅक्टिकल आज करणार आहोत आपण डेटाब्रिक्समध्ये. आता डेटा इंजिनिअरिंग म्हणजे काय असतं? तर डेटा इंजिनिअरिंग म्हणजे आपला रॉ डेटा घेणे आणि त्या रॉ डेटावरती काही प्रोसेसिंग करणे, ट्रान्सफॉर्मेशन करणे आणि तो जो डेटा आहे तो बिझनेस रेडी करणे, जेणेकरून डॅशबोर्ड एंडला बाकीचे बिझनेस युजर्स तो यूज करतील. आता हे सर्व काम डेटाब्रिक्समध्ये आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत, जिथे आपण डिक्लेरेटिव्ह पाइपलाईन कशी क्रिएट करायची, एक सिंपल पाइपलाईन आपण क्रिएट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपल्याला एंड टू एंड फ्लो बघणार आहोत आणि त्यात ते मेडालियन आर्किटेक्चर जे आहे, ज्यात आपण ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड असे 3 लेयर असतात. ज्यात रॉ डेटा असतो, त्याच्यानंतर थोडासा क्लीन डेटा असतो आणि त्यानंतर बिझनेस रेडी डेटा असतो. असे 3 लेव्हल्स असतात. त्या लेव्हल्स आपण प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून आपलं डेटा इंजिनिअरिंग हा पार्ट पूर्ण कव्हर होईल. एंड टू एंड फ्लो इथे मी सांगण्याचा प्रयत्न करतोय, जेणेकरून डेटाब्रिक्समध्ये आपण अजून काही भरपूर गोष्टी करू शकतो. त्याचं एक प्रॅक्टिकल डेमॉन्स्ट्रेशन आपण आता बघणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. मित्रांनो, प्रॅक्टिकली डेटाब्रिक्स क्रिएट करण्याच्या अगोदर आपण डेटा इंजिनिअरिंग काय असतं ते समजून घेऊया. डेटा इंजिनिअरिंग काय आहे, की एक प्रॅक्टिस आहे. रॉ डेटा घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती प्रोसेस करायचा आहे. तो डेटा क्लीन करायचा आहे आणि तो व्यवस्थित ऑर्गनाइज करायचा आहे, स्टोअर करायचा आहे आणि त्यानंतर तो डाउनस्ट्रीम ॲप्लिकेशन जे असतात त्यांना तो रेडिली अवेलेबल करून द्यायचा आहे. तर डाउनस्ट्रीम ॲप्लिकेशन्स म्हणजे काय, की जे म्हणा आपण डॅशबोर्ड्स असतात. डॅशबोर्ड्स क्रिएट करतो. मग त्यात मोबाईल युजर्स असतात, लॅपटॉप युजर्स असतात किंवा अजून कोणत्या डिव्हाइसेसवरती ते डेटा यूज करणारे जे कस्टमर्स असतात किंवा बिझनेस मॅनेजर्स असतात. तो डेटा घेणार आणि मग तो डेटा तो पुढे त्यांच्या कामासाठी वापरला जातो. म्हणजे एक एक्झाम्पल बघायला गेलं तर एखादा रिजनल हेड आहे. मग रिजनल हेडमध्ये वेगवेगळे रिजन्स असतात. त्या रिजन्समध्ये त्याला बघायची की किती मॅनेजर लोक आहे ते टॉप परफॉर्मिंग आहे किंवा किती लो परफॉर्मिंग आहे. मग त्यासाठी ते डॅशबोर्डचा यूज करतात. असे म्हणजे जे आहे ते डाउनस्ट्रीम ॲप्लिकेशन्स किंवा डाउनस्ट्रीम युजर्स. मग त्यांना हा डेटा आपल्याला रेडिली अवेलेबल करायचा असतो. 3 स्टेप्स असतात: इंजेस्ट, ट्रान्सफॉर्मेशन अँड ऑर्केस्ट्रेशन. आता इंजेस्टमध्ये काय होतं ना, की जो रॉ डेटा, आता मेडालियन आर्किटेक्चर म्हणून एक डेटा प्लॅटफॉर्म जो आहे, त्यात हे एक आर्किटेक्चर यूज केलं जातं. ज्यात आता तुम्ही कोणतंही टूल जरी घेतलं, म्हणजे डेटाब्रिक्स तर आहे जे, पण मायक्रोसॉफ्टचं फॅब्रिक टूल घेतलं किंवा अजून कोणतंही दुसरं स्नोफ्लेक वगैरे ह्या पद्धतीचं जे टूल घेतलं, तरी त्यात आर्किटेक्ट लेव्हलवर जे काम चालतं, तर ते बेसिकली ह्या टाईपच्या लेव्हलमध्ये ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड, म्हणजे याला मेडालियन आर्किटेक्चर किंवा डिझाईन पॅटर्न आपण म्हणू शकतो, की जिथे पहिली स्टेप असते ती ब्रॉन्झ लेव्हल, ज्याच्यात रॉ इंजेक्शन आणि जो हिस्ट्री रिलेटेड डेटा आहे तो घेण्याचं काम करतात. म्हणजे फक्त वेगवेगळ्या सिस्टम मधून वेगवेगळ्या सिस्टमला कनेक्ट करायचा आणि तो आपल्या सिस्टम मध्ये आणायचा. त्यानंतर सिल्वर मध्ये तो डेटा क्लीन केला जाईल, त्याच्यावरती काही वेगवेगळे ऑपरेशन्स परफॉर्म केले जातील आणि हा गोल्ड लेअर जो आहे त्याच्यात बिझनेस लेवल ऍग्रिगेट्स असतात. म्हणजे कसं असतं ना, की आपल्याकडं सिल्वर मध्ये थोडा क्लीन असतो डेटा, ट्रान्सफॉर्म केलेला असतो डेटा, परंतु गोल्ड लेवल मध्ये ऍग्रिगेटेड डेटा म्हणजे कसा मंथली डेटा असेल किंवा वीकली डेटा असेल किंवा इयरली डेटा असेल, जेणेकरून एखादा एंड युजर्स आहे त्याला बघायचं की डेटा इयरली किती सेल झालाय, तर तो क्विकली ह्या टेबलमधून गोल्ड लेअरच्या टेबल्स मधून हा डेटा रिट्रीव्ह करू शकतो आणि तो डॅशबोर्ड मध्ये वगैरे डिस्प्ले केला जाऊ शकतो. तर अशा पद्धतीने हे 3 लेयर्स आहे. आता आज आपण प्रॅक्टिकली ह्या डेटा पाईपलाईन कशा क्रिएट करू शकतो. डेटा पाईपलाईन म्हणजे काय, की डेटा ब्रॉन्झ लेअर मध्ये घ्यायचा आहे, जसा आहे तसा, आणि त्याच्यानंतर सिल्वर लेअर मध्ये थोडा फिल्टर करायचा, क्लीन करायचा किंवा ऑगमेंटेड करायचा आणि गोल्ड लेअर मध्ये तो ऍग्रिगेटेड करायचा आहे. तर यासाठी आपण एक जेसन फाईल्स आहे, त्या जेसन फाईल्स आपण रीड करणार आहोत ऍज अ रॉ म्हणून आणि त्यानंतर त्याला प्रोसेस करणार आहोत. तर आता आपण त्याचं प्रॅक्टिकली करूया डेटाब्रिक्सच्या टूलमध्ये. आता डेटाब्रिक्स तुम्हाला माहिती आहे की हे डेटाब्रिक्स फ्री एडिशन टूल आहे, पण परंतु याच्यात आपण भरपूर प्रॅक्टिकल करू शकतो. आता एक जॉब्स अँड पाईपलाईन्स म्हणून एक सेक्शन आहे, ज्याच्यात आपण इंजेक्शन पाईपलाईन, एटीएल पाईपलाईन किंवा जॉब क्रिएट करू शकतो. तर ह्या गोष्टी आपण आता प्रॅक्टिकली बघणार आहोत. त्या अगोदर आता मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे की कॅटलॉग काय असतं. तर कॅटलॉग म्हणजे वेगवेगळे स्कीमाज असतात किंवा आणि मग त्यात वेगवेगळे टेबल्स असतात. आता आपण याच्यात 2 कॅटलॉग आपण यूज करणार आहोत. त्यासाठी मी क्रिएट कॅटलॉग केलेले 2 कॅटलॉग क्रिएट करून
आपण त्याच्यात आपण ह्या गोष्टी करणार आहोत. तर इथं जर मी म्हटलं, आता इथं बघा ही वर्कस्पेस असतात आणि एक डीबी रिटेल आणि टेस्ट कॅटलॉग ज्या मी क्रिएट केलेल्या आहे. म्हणजे आणि डीबी रिटेल, मग आता याच्यात काय डीबी रिटेल मध्ये काय असतं ना, की आपला एक डेटा रिटेल पाईपलाईनचा डेटा सोर्स फाईल्स आहे. याच्यात आता मी तुम्हाला दाखवतो, की याच्यात कस्टमर्स, ऑर्डर्स आणि स्टेटस. तर बेसिकली एक स्ट्रीमिंग डेटा जो असतो आपला, जो डेली जनरेट होणारा बिझनेसमधून जो डेटा जनरेट होत असतो, तो एकाच फाईलमध्ये होत नसतो, मल्टिपल फाईलमध्ये होत असतो. आता साधारण इथं जवळपास 30 फाईल्स आहे, ज्याच्यात आपल्याला जेसॉन मध्ये हा डेटा आलेला आहे. आणि हा जर बघितला आपण तर याच्यात वेगवेगळे, आता लेट्स से हा कस्टमर रिलेटेड इन्फॉर्मेशन, तर इथे आता हा भरपूर डेटा असतो. आता याच्यात जेसॉन हे एक पहिलं रेकॉर्ड आहे. नेम, ईमेल ऍड्रेस वगैरे कस्टमर रिलेटेड इन्फॉर्मेशन विथ कस्टमर आयडी, असे भरपूर रेकॉर्ड्स आहे. साधारणपणे 170-74 रेकॉर्ड्स आहे, जे या जेसॉन फाईलमध्ये आहे, एका फाईलमध्ये. सिमिलरली ऑर्डर्स आणि स्टेटस हे पण फाईल्स आहेत. आता आपण ह्या सर्व घेणार आहे का, तर आजच्या पुरतं आपण फक्त सिंपल एक जेसॉन फाईल, एक सिंपल पहिली जेसॉन फाईल आपण एक्स्ट्रॅक्ट करूया आणि ती आपण ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड मध्ये कसे टाकायची, कशा पद्धतीने टाकायची ते बघणार आहोत. तर त्यासाठी हा डेटा सोर्स आहे, म्हणजे डीबी रिटेल हा कॅटलॉग आहे, V01 हा स्कीम आहे आणि त्याच्यात हे व्हॉल्यूम आहे रिटेल पाईपलाईन, आणि त्यात आपण वेगवेगळे फोल्डर्स आहे आपले. म्हणजे इथे रिटेल पाईपलाईन मध्ये, ह्या रिटेल पाईपलाईन मध्ये कस्टमर्स, ऑर्डर्स आणि स्टेटस. तर ह्या V01 स्कीमामध्ये हा रिटेल पाईपलाईन हा आपला व्हॉल्यूम आहे आणि याच्यात आपले 3 फोल्डर्स आहे, ज्याच्यात आपला वेगवेगळ्या पद्धतीचा सोर्स डेटा आहे. आता आपल्याला हा रीड करायचा आहे आणि त्यानंतर आपला जो टेस्ट कॅटलॉग आहे, हा टेस्ट कॅटलॉग, या टेस्ट कॅटलॉग मध्ये मी 3 स्कीमा क्रिएट केलेली आहे. म्हणजे ब्रॉन्झ स्कीमा केलेली आहे, गोल्ड स्कीमा केलेली आहे आणि सिल्वर स्कीमा क्रिएट केलेली आहे. आता याच्यात आपल्याला बघायचं आहे, की याच्यात आपलं काही आहे का, तर याच्यात कोणताही टेबल क्रिएटेड नाही. आता आपण काय करणार आहोत, आपण टेबल आपण डेटा रीड करणार आहोत आणि मग तो इथे ऑटोमॅटिक टेबल क्रिएट करून स्टोअर केला जाईल. अशा पद्धतीचं आपण त्यासाठी पाईपलाईन क्रिएट करणार आहोत. आता आता हे जे कॅटलॉग क्रिएट करणे किंवा सोर्स फाईल वगैरे ते करण्यासाठी मी काही पायथॉनचा कोड लिहिलेला होता. तो मी तुम्हाला दाखवतो, की तो तुम्ही पण करा. मी त्याची लिंक GitHubच्या फाईल आहे, GitHubची लिंक आहे व्हिडिओ डिस्क्रिप्शन मध्ये, तिथे मी देणार आहे. ती तुम्ही प्रॅक्टिससाठी यूज करू शकता. आता हे बघा, तुम्हाला फक्त दाखवतो येतं मी की काय काय केलेलं आहे मी. आता एक डीबी रिटेलचा कॅटलॉग नेम नाव दिलंय आणि त्याला व्हॉल्यूम दिलेलं आहे हे, आणि त्यात मग मी spark.sql क्रिएट कॅटलॉग इफ नॉट एक्झिस्ट देन कॅटलॉग नेम, हा जो कॅटलॉग आहे डीबी रिटेल क्रिएट केलेला आहे. आणि मग त्याच्यात ते एक व्हॉल्यूम अजून क्रिएट केला रिटेल पाईपलाईनचा. बेसिकली इथे काय झालं, हे कॅटलॉग क्रिएट झाला आणि इथे हा व्हॉल्यूम क्रिएट झाला, कोणता, रिटेल अंडरस्कोर पाईपलाईन, जो मी तुम्हाला आता दाखवला. आणि त्यानंतर हा जो कोड आहे, आता इथे जो कोड आहे, आपल्याला काही लायब्ररी यूज करावं लागतं पायथॉनच्या. आता इथं तुम्हाला जरी हे अवघड वाटत असलं तरी काय हरकत नाही, म्हणजे फक्त समजून घेण्याचा प्रयत्न करा, हळूहळू या गोष्टी तुम्हाला जमेल. आता इथं एक DBUTLs म्हणून एक पॅकेज आहे, ते आपण इम्पोर्ट केलेलं आहे, जेणेकरून आपल्याला सोर्स फाईल मधून डेटा घेता येईल आणि तो रीड करून तो आपण इकडे कॉपी करू शकतो दुसऱ्या स्कीमामध्ये. तर त्यासाठी 3 फोल्डर जे आपले होते, म्हणजे कॅटलॉग मध्ये जे फोल्डर्स होते, म्हणजे या रिटेल पाईपलाईन मध्ये हे 3 जे फोल्डर्स आहे, ते मी इथे तुम्हाला दाखवतो, की जे मी कस्टमर्स अंडर याच्यात स्ट्रीम जेसॉन, इथे इथे बघा ह्या रिटेल मध्ये कस्टमर्स मध्ये स्ट्रीम जेसॉन असं एक 2 फोल्डर्स आहे. तुम्ही बघू शकता याच्यात स्ट्रीम जेसॉन आणि मग त्यात त्या जेसॉन फाईल्स आहे. मग त्यासाठी इथे हे बघा ही सोर्स डिरेक्टरी दिलेली आहे, जी कॉमन आहे, आणि त्याच्यात मग 3 सब फोल्डर्स आहे, कस्टमर्स, ऑर्डर्स आणि स्टेटस. आणि मग त्याला मी इथं फॉर लूप लावून काय केलेलं आहे, की रीड करण्याचं काम केलेलं आहे. म्हणजे बेसिकली कॉपी केलेली आहे. .cp म्हणजे कॉपी करतोय. मग ती कुठून पहिली फाईल मला कॉपी करायची, जास्त नाही करायची. इथं फाईल 0 लिहिली आहे, म्हणजे फक्त पहिली फाईल. म्हणजे मग ही फाईल मी कुठे कॉपी करणार आहे,
तर आपल्याला ह्या डेस्टिनेशन डिरेक्टरीमध्ये इथे जे म्हटलंय जॉईन डेस्टिनेशन डिरेक्टरी, तर याच्यात केल्यानंतर काय होतं ना की या आपल्या इथे ह्या स्ट्रीम जेसॉन इथून ही फाईल येणार आणि आपली कुठे येणार तर आपल्या ह्या डीबी लर्नर या फाईलमध्ये. म्हणजे मी फक्त कस्टमर्स या फोल्डरमध्ये 00.json म्हणजे तिकडे भरपूर फाईल्स आहे पण आपल्याला तेवढ्या नाही घ्यायच्या, फक्त एकच घ्यायची आणि त्यासाठीच हा एक कोड घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं 0 पहिली फाईल फक्त. मला जर 10 फाईल करायच्या असेल तर मी इथं 10 नंबर किंवा 9 नंबर देणार बेसिकली, आणि जेणेकरून पहिल्या 10 फाईल आपल्या लोड होऊ शकतात. परंतु साधारण आपल्याला फक्त समजण्यासाठी एकच फाईल घ्यायची. म्हणजे मग त्यासाठी मी त्या फाईल कॉपी करून घेतलेल्या आहे आणि इथे बघायचं आहे डीबी लर्नर 01 कस्टमर्समध्ये. त्यानंतर आता हे मी एक्झिक्यूट केलेलं आहे. ऑर्डर्समध्ये पण एक फाईल आहे 00.json आणि स्टेटसमध्ये म्हणजे जी पहिली फाईल आहे ती. तर अशा पद्धतीने मी हे कॉपी करून घेतलेलं आहे आणि मग त्यानंतर आता आपल्याला ऍक्च्युअल पाईपलाईन क्रिएट करायची. आता हे फक्त मी सेट काय केलं की माझ्याकडे एक सोर्स फोल्डर आहे ज्याच्यात मी जेसॉनच्या फाईल काही कॉपी केलेल्या आहे आणि त्यानंतर मी त्या डेटाबेसच्या स्कीमामध्ये लोड करणार आहोत. आता याच्यासाठी आपल्याला 3 स्टेप्स करायचे आहे. म्हणजे त्यासाठी पहिली गोष्ट आपल्याला करायची की आता ह्या जॉब्स आणि पाईपलाईन्स मध्ये जायचंय आणि इथे आपण पाईपलाईन क्रिएट करू शकतो. आता इथे पण ऑप्शन आहे किंवा मग इथं ETL पाईपलाईन म्हणायचे. ETL पाईपलाईन क्रिएट करायला जर गेलो आपण तर आता इथं काही ऑप्शन्स आहे. मग आता आपल्याला कुठे क्रिएट करायचंय तर आपण इथे आता माझा टेस्ट स्कीमा आहे. वर्कस्पेस आपण सिलेक्ट करू शकतो. जी आता माझी टेस्ट कॅटलॉग आहे त्याच्यात मी स्कीमा इथे डिफॉल्ट आहे तोच ठेवतो मी, पण टेस्ट कॅटलॉग मध्ये मी क्रिएट करतोय आणि हे ऑप्शन सेम ठेवायचे. आता सर्वात प्रथम याच्यात आपल्याला ह्या स्टार्ट विथ सॅम्पल कोड इन SQL याच्यावरती क्लिक करायचंय. इथे न्यू पाईपलाईन हे डिफॉल्ट नाव आणण्याच्या ऐवजी आपण इथं फर्स्ट सिंपल पाईपलाईन हे नाव देतोय मी. हे नाव दिल्यानंतर आता आपल्याला या सेटिंग मध्ये जायचंय. इथे आपल्याला थोडंसं कॉन्फिगरेशन करायचंय. का करायचं तर आपल्याला कसं असतं ना की काही व्हेरिएबल्स आपण म्हणून क्रिएट करून ठेवले, म्हणजे आता मोठे मोठे पाथ असतात, म्हणजे हे फोल्डरचं पाथ आहे, म्हणजे ह्या सोर्स फाईलचं आपल्याला म्हणजे कोडिंग मध्ये लिहिताना एवढं मोठं प्रत्येक वेळेस लिहिण्याऐवजी फक्त आपण एक व्हेरिएबल क्रिएट केलं आणि ते व्हेरिएबल आपण कोडिंग मध्ये यूज करू शकतो. त्यासाठी याचं आपलं जे आहे ते हे कॉपी करायचंय, कारण की आपला जो सोर्स आहे हा आपल्याला रीड करायचा आहे, म्हणजे सोर्स डिरेक्टरी आपल्याला ही रीड करायची. त्यासाठी आपण हा पूर्ण पाथ आहे तो आपण कॉपी करणार आहोत. तर इथं डीबी लर्नर पर्यंतच करायचं आहे आणि त्यानंतर इथे आल्यानंतर आपल्याला इथे एक ऍड कॉन्फिगरेशन म्हणून द्यायचं ऑप्शन. इथं सोर्स म्हणायचंय, की आणि व्हॅल्यू असतात आणि तो पाथ द्यायचा आहे फक्त आणि सेव्ह करायचंय. आता हे सेव्ह केल्यानंतर काय होईल ना की आपण जिथं जिथं हे सोर्स म्हणून नाव वापरू, आता इथे बघा हे सोर्स, याला आपण रेफर करू शकतो कुठे पण आणि जेणेकरून ह्या फोल्डरच्या पाथला ते रेफर करेल आणि मग आपल्याला त्या फोल्डर मधून कोणती फाईल आपण रीड करू शकतो. मग त्यासाठी आपण हे ऑप्शन आहे ते घेतलेलं आहे. बाकीचं काही चेंजेस करायचे नाही. आता सध्या आपण एकदम सिंपल पाईपलाईन करणार आहोत. याच्यात आता आपल्याला बाकीचे ऑप्शन्स आहे. आता इथं बघा पाईपलाईन ग्राफिकली व्हिज्युअलाइज करायचे असेल तर आपण हे करू शकतो, हे ऑप्शन आहे. त्यानंतर इथं जे आहे ते हे ऑप्शन्स बाकीचे फोल्डर्स वगैरे क्रिएट होतात, हे आपल्याला लगेच काय करायचे नाही. आता ही विंडो आहे, याच्यात आपल्याला बेसिकली पाईपलाईन क्रिएट करायची. तर आता इथं जेव्हा आपण रिअल टाइम प्रोजेक्ट मध्ये काम करतो तेव्हा आपल्याला मल्टिपल पाईपलाईन्स इथे क्रिएट करावं लागतात. मग त्यासाठी वेगवेगळे टॅब असतात. एका टॅबमध्ये पहिली पाईपलाईन, दुसरी, अशी खूप असतात कॉम्प्लिकेटेड. परंतु आता आपण एकदम सिंपल करतोय तर आपल्याला पहिल्यांदा काय करायचंय, इथे आपल्याला म्हणायचंय की ऍड SQL और पायथॉन विथ टेबल डेफिनेशन्स, म्हणजे एकदम सिंपल डिक्लेरेटिव्ह पाईपलाईन आहे. जिथं आपल्याला खूप सोप्या पद्धतीने आपण SQLच्या क्वेरी लिहून आपण हा डेटा लोड करू शकतो. मग इथं 2 ऑप्शन असतात. जेव्हा आपण न्यू ट्रान्सफॉर्मेशन फाईल म्हणतो तेव्हा SQL चूज करायचं, कारण की आपण पायथॉन मध्ये पण कोड लिहू शकतो आणि SQL मध्ये, म्हणजे दोन्ही पण ऑप्शन्स आहे. परंतु आपल्याला इथं काय करायचंय, पहिल्यांदा फक्त आपल्याला सिंपल पाईपलाईन. ठीक आहे. याच्यात आपल्याला मी बाकीचं काही ऑप्शन सिलेक्ट करत नाही. डेस्टिनेशन पाथ पण तोच लावून देतोय.
मग ही सिंपल पाईपलाईन मध्ये आता आपल्याला एक विंडो ओपन होईल. याच्यात आपल्याला काही क्वेरी लिहावं लागतील. आता इथं आपण बेसिकली जर तुम्हाला काहीच कोडिंग वगैरे जरी येत नसेल तरी तुम्ही डायरेक्टली प्लेन टेक्स्ट मध्ये इथं जनरेट म्हणून ऑप्शन क्लिक करू शकतो आणि इथं तुम्ही टाईप करू शकता जनरल नॅचरल लँग्वेज की आय वॉन्ट टू बिल्ड अ सिंपल पाईपलाईन विच विल टेक JSON सोर्स आणि मग त्यानंतर म्हणजे एवढं जनरेट क्लिक केलं तर ते ऑटोमॅटिक जनरेट करून देईल. परंतु आता सध्या आपल्याला तसं काय करायचं नाही. माझ्याकडे काही कोड आहे जो आपण इथे यूज करू शकतो. आता सुरुवातीला काय करायचं, जसं मी सांगितलं होतं की ब्रॉन्झ, सिल्वर आणि गोल्ड असे 3 लेवल आहे. आता ब्रॉन्झ लेयर मध्ये आपण सोर्स डेटा जसा जसा कॉपी करणार आहे, म्हणजे त्याच्यात आपण फक्त एक्सट्रॅक्शन करणार आहोत, त्याच्यात काही चेंजेस करणार नाही. मग त्यासाठी आपल्याला काय लिहावं लागेल, तर पहिली गोष्ट करायची आपल्याला ब्रॉन्झ लेयर मध्ये आपल्याला डेटा घ्यायचा. मग त्यासाठी आता जेव्हा आपण इथे बघा आपण जो एसक्यूएलचा जो टाईप लिहिलाय एसक्यूएल, म्हणजे आपल्याला एसक्यूएल क्वेरी लिहायची. मग याच्यात एक सिंटॅक्स आहे क्रिएट ऑर रिफ्रेश स्ट्रीमिंग टेबल. म्हणजे स्ट्रीमिंग टेबल आपण क्रिएट करतोय, कारण स्ट्रीमिंग टेबल कसा असतो ना की ऑटोमॅटिक अपडेट होत असतो. जसा जसा डेटा येत राहील तसा तसा तो लोड होऊ शकतो. त्यासाठी आपण आता सिंपल पण आपण क्रिएट करू शकतो, परंतु जेव्हा आपल्याला इन्क्रिमेंटल डेटा म्हणजे स्ट्रीमिंग डेटा घ्यायचा असतो त्यावेळेस आपण क्रिएट ऑर रिफ्रेश स्ट्रीमिंग टेबल असं म्हणतोय. आणि हा टेस्ट कॅटलॉग एक्झाम्पल ब्रॉन्झ स्कीमामध्ये, मग याच्यात आपण काय करतोय की ऑलरेडी आपला डेटा असेल किंवा टेबल असेल त्याच्यात आपण काय म्हणतोय की ॲज सिलेक्ट स्टार फ्रॉम इथून बेसिकली करंट टाइम स्टॅम्प म्हणून आपण फक्त डेटा घेतोय, म्हणजे कधी लोड होतोय आपल्याला त्यासाठी एक नवीन कॉलम आपण घेतोय. आणि त्याच्यानंतर अंडरस्कोर मेटा डॉट फाईल नेम, त्या फाईलचं नाव, आणि मग ते रीड करायचंय फ्रॉम स्ट्रीम रीड फाईल्स. कशातून रीड करायचंय, तर सोर्स. आता हे सोर्स म्हणजे काय, तर मी तुम्हाला जे सांगितलं की आपण जेव्हा कॉन्फिगरेशन केलं होतं, आता हा सोर्स म्हणजे काय, जे मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्याच्यात आपला सोर्स स्टोअर आहे. म्हणजे आता इथे या डीबी लर्नर मध्ये हा जो स्टोअर आहे सोर्स, हा जो पाथ आहे तो स्टोअर आहे. आणि त्याच्यात कुठे, मग आता इथे बघा याच्यात आपल्याला सोर्स मध्ये ऑर्डर्स हे फोल्डर जे आहे, ह्या ऑर्डर्स मधलं हे फोल्डर्स जी फाईल आहे यातली ही 00.json आपल्याला रीड करायची. मग ती फाईल जी असेल ती फॉर्मॅट कोणता आहे, तर जेसॉन असं आपण मेन्शन केलेलं. म्हणजे रीड फाईल्स हे इंटरनल फंक्शन आहे जे काय करेल, त्या सोर्स मधून ऑर्डर्स फोल्डर मधलं जेसॉन फाईल जी असेल ती रीड करेल आणि ती कुठे स्टोअर करेल त्याचा डेटा, तर ह्या ऑर्डर्स ब्रॉन्झ अंडरस्कोर डेमो याच्यात स्टोअर करेल. आता मी याला रन करू शकतो, डायरेक्टली रन करू शकतो किंवा ड्राय रन करू शकतो. पहिल्यांदा ड्राय रन काय होतं ना की आपल्याला फक्त चेक होईल की तुमचा डेटा टाईप बरोबर आहे का, आपण जे काही क्वेरी लिहिलेली ती बरोबर आहेत का. मग त्यासाठी हे ड्राय रन आपण यूज करू शकतो, ज्यात सर्व गोष्टी चेक केल्या जातील. आणि हे चेक केल्यानंतर आपल्याला याचा आता आपल्याला पुढे जेव्हा आपण ऍक्च्युअल पाईपलाईन रन करू त्यावेळेस डेटा रीड केला जाईल आणि स्टोअर केला जाईल. म्हणजे ड्राय रन मध्ये डेटा स्टोअर होत नाही. तर ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या आहे. आता ही ड्राय रन मध्ये आपल्याला दाखवेल. आता इथं एक ग्राफिकल रिप्रेझेंटेशन असतं पाईपलाईनचा ग्राफ, तर याच्यात हे रन होत राहील म्हणजे इंटरनली. आणि मग त्यानंतर आपण ह्या गोष्टी बघू शकतो की काही एरर आहेत का पाईपलाईन मध्ये. आता हे बघा हे ड्राय रन झालेलं आहे आणि याच्यात आता आपल्याला इथं ऑप्शन दिसत आहे. म्हणजे काही आता इथं बघू शकता की जर काही प्रॉब्लेम आला तर इथं फेल्ड म्हणून दाखवेल किंवा काही वॉर्निंग असेल तर ते दाखवेल. परंतु आता इथं आपल्याला काही नाही, तर त्यामुळं हे सर्व ठीक आहे. म्हणजे आता इथं तुम्हाला हे सर्व इथे जे ग्राफ आहे तो व्यवस्थित दिसेल म्हणजे ग्रीन मध्ये. तर आता आपल्याला ऍक्च्युअल रन करायचं आहे. ऍक्च्युअल रन करण्यासाठी आपण काय करू, आता इथे रन पाईपलाईन म्हणून एक ऑप्शन आहे तो सिलेक्ट करूया. इथे रन पाईपलाईन करूया आपण. आता हा रन पाईपलाईन जेव्हा आपण करू तेव्हा तो इथे आपल्याला बघायचा आहे. आपला जो डीबी लर्नरचा जो आपला स्कीमा आहे ब्रॉन्झ स्कीमा, तर याच्यात तो टेबल क्रिएट व्हायला पाहिजे. म्हणजे जर आपण आता एक्झाम्पल ब्रॉन्झ स्कीमामध्ये आपला जो टेबल आहे त्याच्यात आपला इथे बघायचं आहे स्कीमामध्ये हा टेबल क्रिएट झालेला आहे. म्हणजे
अगोदर आता तुम्ही बघू शकता की आपलं बाकीच्या याच्यात तर काहीच नाही, म्हणजे सिल्वर किंवा गोल्ड मध्ये आपण अजून काहीच केलेलं नाही, म्हणजे स्कीमा एम्प्टी आहे सध्या. परंतु ब्रॉन्झ मध्ये आपला हा डेटा आलेला आहे. तर ब्रॉन्झ मध्ये हा डेटा आल्यानंतर आता आपल्याकडे बघायचं आहे की किती डेटा आलेला आहे इथे. आता याला जर इथं सॅम्पल डेटा म्हणून ऑप्शन बघितलं तर इथं आता इथं आपल्याला ते कम्प्यूट चालू करावं लागेल. त्याच्यानंतर आपल्याला इथे ऑप्शन दिसेल. आता बघा इथे आपण काय केलंय, डेटा रीड केलेला आहे, प्रोसेसिंग टाइम घेतलाय फक्त, केव्हा झालेला आहे म्हणजे तो टाइम आपल्याला घेण्यासाठी. जर आपल्याला काउंट स्टार बघायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो की काउंट स्टार, आणि मला एक्झिक्यूट करून द्या. किती रेकॉर्ड आहे मला याच्यात बघायचे, तर आपण काय करू शकतो, ही एक सिंपल क्वेरी ऑटोमॅटिक जनरेट होते काउंट स्टार, आणि मग त्याच्यातून एवढे 174 रोज आपण जशीचे तसे, म्हणजे त्या जेसन फाईलमध्ये 174 रेकॉर्ड्स आहे, ते जसेचे तसे आपण फक्त लोड केलेले या टेबलमध्ये, ब्रॉन्झ टेबलमध्ये. आपण ही झाली आपली पहिली स्टेप, म्हणजे रॉ डेटा जसं आहे तसं तो आपण इकडे घेतोय. आता त्याच्यानंतर आपला दुसरा जो लेअर आहे सिल्वर स्कीमा, त्याच्यात आपल्याला तो डेटा घ्यायचा आहे. मग त्यासाठी आपल्याला ह्या पाईपलाईन मध्ये परत जायचंय, आणि इथे आपल्याला आता आपल्याला आपला जो डेटा आहे तो कशात आलेला आहे, ह्या ऑर्डर्स ब्रॉन्झ डेमो मध्ये हा डेटा आपण आता रीड करणार आहोत. त्यासाठी आपण काही क्वेरी लिहिणार आहोत. आता ही जी क्वेरी आहे त्याच्यात आपल्याला काय करायचंय की आपल्याला आता इथे आता मी हे रेडीमेड लिहून घेतलेलं आहे, परंतु व्हिडिओमध्ये जास्त वेळ जाईल म्हणून मी ह्या गोष्टी इथे टाईप करत नाही. तर आपण काय करतोय फक्त समजून घ्या. क्रिएट ऑर रिफ्रेश स्ट्रीमिंग टेबल, आणि दुसरा टेबल आपण क्रिएट करतो ऑर्डर सिल्वर डेमो 2. याच्यात आपण काय घेतोय, ऑर्डर आय डी घेतोय आपण त्या पर्टिक्युलर टेबल मधून. आता कुठून घेतोय तर जो ब्रॉन्झचा जो टेबल आहे त्याच्यातून, आणि मग त्याच्यातून काय घेतोय, ऑर्डर आय डी घेतोय, आणि त्याच्यानंतर टाइम स्टॅम्प घेतोय ॲज अ ऑर्डर टाइम स्टॅम्प, आणि मग नंतर एक कस्टमर आयडी आणि नोटिफिकेशन, असे 2 कॉलम पण एक्स्ट्रा आपण घेतोय, जेणेकरून आपल्याला म्हणजे जेवढं पाहिजे तेवढंच, म्हणजे 4 कॉलम पाहिजे आपल्याला. म्हणजे खूप सारे काही गरजेचे नाही, म्हणजे आता याच्यात भरपूर कॉलम्स असतील, पण सगळेच आपल्याला घ्यायचे नाही. आपल्याला काय करायचं, फक्त ऑर्डर आयडी आणि त्याचा ऑर्डर टाइम स्टॅम्प आणि कस्टमर आयडी आणि नोटिफिकेशन हे घ्यायचे. आता हे घेतल्यानंतर आपण याला रन करूया. आता रन पाईपलाईन जर म्हटलं, ब्रॉन्झ या टेबलमधून आपला जो डेटा आहे तो या सिल्वर डेमोमध्ये लोड झाला पाहिजे. आता बघा हे झालेलं आहे. आता याच्यात तुम्हाला ही जी पाईपलाईन आहे बघा, आता ऑर्डर्स ब्रॉन्झ, आणि मग याच्यातून हा आपला ऑर्डर सिल्वरमध्ये, हा हे दोन्ही ग्रीन टिक मार्क दिसत आहे, म्हणजे हे सक्सेसफुल झालेले आहे. याच्यासाठी आपल्याला काय करायचं, याच्यात परत जायचं, आपल्याला इथे बघायचं आहे. इथे मी रिफ्रेश जर केलं, याच्यात आपले किती कॉलम आलेले, तर आता हे बघा एवढे आलेले, ज्याच्यात आता बघितलं तर आपल्याला 4 कॉलम्स आहे, जे आपण इथे दिसत आहेत, म्हणजे ऑर्डर आयडी, ऑर्डर टाइम स्टॅम्प आणि कस्टमर आयडी, कस्टमर नोटिफिकेशन. म्हणजे आता इथपर्यंत काय केलं आपण, आता ब्रॉन्झ स्कीमामध्ये आपलं काय होतं की याच्यात ऑर्डर ब्रॉन्झ डेमो हे जे होतं आपला, याच्यात जो टेबल जो क्रिएट झालेला होता, याच्यात भरपूर कॉलम्स होते बेसिकली, कारण आपण जसेचे तसे घेतलेले होते. आता याच्यात तुम्ही बघा एवढे कॉलम होते, म्हणजे जर तुम्ही इथं बघितलं तर एवढे कॉलम होते. आता बेसिक याच्यात जायचं तर ह्या ब्रॉन्झ टेबलमध्ये एवढे कॉलम्स होते, कस्टमर आयडी, नोटिफिकेशन, ऑर्डर आयडी, ऑर्डर टाइम टाइम, रेस्क्यू डेटा आणि प्रोसेसिंग. आता याच्यात जेव्हा आपण ब्रॉन्झ मधून सिल्वर मध्ये घेतो तेव्हा आपल्याला हा बघितलं की हा नल रेकॉर्ड आहे, आपल्याला याची गरज नाही. म्हणून जेव्हा आपण ही क्वेरी लिहिली त्यात आपण हे जे आहे ते घेतले नाही. ऑर्डर आयडी घेतला फक्त, त्याचा टाइम स्टॅम्प घेतला, ऑर्डर टाइम स्टॅम्प. म्हणजे ऑर्डर टाइम स्टॅम्प म्हणजे काय आहे की ह्या ऑर्डर टाइम स्टॅम्प मध्ये याचा टाइम मध्ये कन्वर्ट करून घेतला, म्हणजे टाइम आपल्याला, कारण की तो न्यूमेरिक दिसत होता, आणि कस्टमर आयडी आणि नोटिफिकेशन घेतलं. जेव्हा आपण सिल्वर मध्ये येतो तर सिल्वर मध्ये आपला डेटा थोडासा क्लीन झालेला आहे, ट्रान्सफॉर्म झालेला आहे, म्हणजे आपला इथे सॅम्पल डेटा जर बघितला आपला, तर याच्यात व्यवस्थित टाइम पण आलेला आहे, म्हणजे डेट विथ टाइम, कारण टाइम स्टॅम्प हे फंक्शन यूज केलं होतं. त्याच्यात ऑर्डर आयडी आणि कस्टमर आयडी आणि नोटिफिकेशन, बाकीचा तो एक दुसरा रेस्क्यूड कॉलम जो आहे तो घेतलेला नाही. त्याच्यामुळे फक्त 4 कॉलम जे क्लीन आणि ट्रान्सफॉर्म आहे.
आता याचा जर काउंट स्टार बघितला आपण, साधारणपणे तेवढेच रो असायला पाहिजे जेवढे ब्रॉन्झमध्ये होते बघा, 174. ठीक आहे. हे झाल्यानंतर आता आपल्याला पुढे काय करायचंय, तर आता आपल्याला शेवटचा जो लेयर आहे आपल्याला त्याच्यात थोडासा ॲग्रिगेटेड डेटा घ्यायचा आहे. ॲग्रिगेटेड डेटा घेण्यासाठी आता याच्यातले जो आहे याच्यात आपण अजून काय करू शकतो, मग त्यासाठी ह्या पाईपलाईनमध्ये येऊन आपण काय करू शकतो, आता गोल्ड लेअरमध्ये घेण्यासाठी आपल्याला काय करायचंय, जो सिल्वरमध्ये जो डेटा होता, जो टेबल होता, जो आपण इथे क्रिएट केला ऑर्डर सिल्वर डेमो, त्याच्यातून आपण डेटा रीड करणार आहे. हे बघा, आता इथे सिलेक्ट बघा आता इथं, आणि याच्यात फक्त ऑर्डर डेट घेतलेली आहे, म्हणजे टाइम स्टॅम्प पण नाही घेतलेला पूर्ण टाइम स्टॅम्प, फक्त ऑर्डर डेट आणि नंबर ऑफ टोटल डेली ऑर्डर्स किती होते त्या दिवसाच्या, म्हणजे याने काय होईल ना की आपल्याला डे वाईज नंबर ऑफ ऑर्डर्स डिस्प्ले होतील. तर आता बघायचंय त्यासाठी ही क्वेरी लिहिलेली आहे. काउंट हे ॲग्रिगेटेड फंक्शन यूज केलेलं आहे आणि त्यानंतर ते आपण कोणत्या एक गोल्ड स्कीमामध्ये गोल्ड ऑर्डर्स बाय डेट याच्यात आपण टाकलेलं आहे आणि याला ग्रुप बाय केलेलं आहे. याला आपण जेव्हा रन करू, आता इथं बघायचंय की आपल्याला हे एक्झिक्यूट झाल्यानंतर आता आपण जेव्हा आपल्या गोल्ड याच्यात जाऊ, गोल्ड स्कीमामध्ये, या गोल्ड स्कीमामध्ये आपण जेव्हा आता इथे थोडंसं रिफ्रेश करूया, आपण बघूया ही एक्झिक्यूट झाली का. तर हे बघा, आता इथं जो आपला हे आहे मॅक्झिमाइज व्ह्यू करूया, जेणेकरून आपली ही पाईपलाईन, आता बघा आपण काय केलेलं आहे, म्हणजे एक स्ट्रीमिंग टेबल घेतलाय, स्ट्रीमिंग टेबल 2 घेतलेला आहे जिथे, आणि एक मटेरियलाइज व्ह्यू घेतलाय. म्हणजे हा एक इथे जेव्हा आपण क्वेरी जी लिहिली त्यावेळेस इथे आपण फरक जाणून घ्या, म्हणजे ब्रॉन्झ आणि सिल्वर दोन्हीमध्ये आपण स्ट्रीमिंग टेबल क्रिएट केले, परंतु जेव्हा आपण गोल्डमध्ये करतो ना तेव्हा मटेरियलाइज व्ह्यूज करायचे असतात. मटेरियलाइज व्ह्यू काय होतं ना की म्हणजे जर काही चेंजेस याच्यात झाले, सिल्वरच्या टेबलमध्ये काही चेंजेस झाले तर ते ऑटोमॅटिक रिफ्लेक्ट होतील या पर्टिक्युलर मटेरियलाइज व्ह्यू मध्ये. त्याने काय होतं ना की आता मटेरियलाइज व्ह्यू म्हणजे आपले जसे एसक्यूएल मध्ये जसे असतात तसेच इथे पण आहे. आपले जे बेसलाईन टेबल जे असतात ते ऑटोमॅटिक अपडेट जर झाले तर हे मटेरियलाइज व्ह्यूज बरोबर रिफ्रेश होत असतात. मग त्यासाठी आपल्याला गोल्ड लेअरमध्ये मटेरियलाइज व्ह्यूज क्रिएट करायचे असतात. आता इथे बघा, इथे ह्या गोल्ड स्कीमामध्ये आपला हा एक गोल्ड ऑर्डर्स बाय डेट मटेरियलाइज व्ह्यूज आहे. आता इथे बघा, याचं बेसिकली हे जे आहे आयकॉन बघा चेंज आहे, म्हणजे इथे मटेरियलाइज व्ह्यू म्हणेल याला, आणि जो ब्रॉन्झचा जो आहे तो स्ट्रीमिंग टेबल म्हणेल, आणि सिल्वरचा पण स्ट्रीमिंग टेबल. तर याचा सॅम्पल डेटा जर बघितलं तर सॅम्पल डेटामध्ये आपल्या ऑर्डर्स हे बघा एवढा आलेला आहे, फक्त 7 रेकॉर्ड आहे. कारण काय आहे ना की हा व्यवस्थित डेट वाईज त्याच्या टोटल ऑर्डर्स कॅल्क्युलेट केलेला आहे. हा डेटा डाउनस्ट्रीम ऍप्लिकेशन म्हणजे डॅशबोर्डमध्ये कसा इफेक्टिव्हली यूज केला जाऊ शकतो, की डॅशबोर्डमध्ये एखाद्याने कोणी पण हा टेबल जर ऍक्सेस केला, मटेरियल यूज ऍक्सेस केला, तर त्याला टोटल डेली ऑर्डर्स लगेच दिसतील डेट वाईज, आणि त्याच्यावरती ते एखादा चार्ट वगैरे क्रिएट करू शकतात. तर अशा पद्धतीने आपण ह्या पाईपलाईन्स क्रिएट करू शकतो. तुम्हाला फक्त आता इथे हे जे आहे ह्या पाईपलाईन्स कशा दिसतात ते बघायचं आहे. आता इथे तुम्ही या ग्राफ्समध्ये जर गेले आणि मॅक्झिमाइज जर केलं तर तुम्हाला हा जो ग्राफ आहे तो व्यवस्थित इथे दिसेल. स्ट्रीमिंग टेबल बघायचा आपला, ब्रॉन्झचा हा आहे आणि त्याच्यानंतर सिल्वरचा हा आणि गोल्डचा हा. तर अशा पद्धतीने एक सिंपल पाईपलाईन आपण कशा पद्धतीने मेडलाईन आर्किटेक्चरमध्ये करू शकतो ते मी इथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये विचारा. तुम्ही याची नक्की प्रॅक्टिस करा, कारण प्रॅक्टिस केल्याशिवाय तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजणार नाही. आता मी जे काही इथे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते तुम्ही इम्प्लिमेंट करा, जेणेकरून तुम्हाला ह्या चांगल्या पद्धतीने पाईपलाईन क्रिएट करता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ज्यांना कोणाला डेटाब्रिक्स व्यवस्थित डिटेलमध्ये शिकायचं आहे त्यांनी नक्की माझे व्हिडिओज फॉलोज करा. पूर्ण प्लेलिस्ट आहे डेटाब्रिक्स इंट्रोडक्शन पासून स्टार्ट केलेला आहे.